आणि यानंतर बातमी आहे एकनाथ शिंदेंची। एकनाथ शिंदेंची डोकेदुखी का वाढली हा सवाल उपस्थित होतोय। ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीमुळे अनेकांना आनंद झालाय। एका व्यक्तीचं मात्र यामुळे टेन्शन वाढल्याची शक्यता आहे। ती व्यक्ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे। याचं प्रमुख कारण आहे मराठी मतं। कारण शिंदे आणि ठाकरे बंधूंचे मतदार हे सारखेच आहेत। म्हणजे मराठी मतांची गंगाजळी कुणाच्या पदरात पडते यावरून स्पर्धा तीव्र असेल। मुंबई महानगरपालिकेची लढत ही शिंदेंसाठी मोठी परीक्षा असेल। कारण शिवसेनेचा जन्म मुंबईतला, तेव्हा जन्मल्याचं कारण सुद्धा मुंबईतला मराठी माणूसच। त्या मुंबई शहरात एकनाथ शिंदेंची तळागाळातली ताकद किती हे याच निवडणुकीतून समोर येईल। कारण स्थानिक निवडणुकीत राज्य स्तरावरील मुद्दे चालत नाहीत। मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान कोण होणार हाही मुद्दा नसतो। मुद्दा असतो तो स्थानिक समीकरणांचा, स्थानिक समस्यांचा आणि स्थानिक चेहऱ्यांचा। याचा अर्थ अत्यंत मायक्रो पातळीवर ही निवडणूक लढली जाते। या पातळीवर शिंदेंच्या शिवसेनेची संघटना किती पाय रोवून उभी आहे, किती पाण्यात आहे हे 16 जानेवारीच्या मतमोजणीमध्येच कळेल। आणि एकनाथ शिंदेंची डोकेदुखी का वाढू शकते याबद्दल तपशीलवार माहिती बघूयात। मुंबईमध्ये जवळपास 100 वॉर्ड्स आहेत जिथं मराठी मतं ही निर्णायक ठरणार आहेत। मुंबई, ठाणे, कल्याण या शहरांमधील मराठी मतं ही प्रामुख्याने भाजप, शिवसेना, ठाकरे गट, मनसे आणि रिपब्लिकन पक्षांना पडतात। भाजपला पडणारी मतं वगळली तर शिवसेनेची हक्काची जी मतं आहेत ती कुणाच्या पारड्यात पडणार, शिंदेंच्या की ठाकरेंच्या? मराठी माणसानं राज उद्धव यांना जास्त मतदान केलं तर जागा शिंदेंच्या कमी होऊ शकतात। शिंदेंच्या जागा कमी झाल्या तर महापौर बसवण्याचा प्रयत्न फसू शकतो। पीएमसी, टीएमसी इथं शिंदे कमी पडले तर महायुतीमध्ये शिंदेंचं वजनही कमी होण्याची शक्यता आहे। तसं झालं तर बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा हा ठाकरे बंधूंकडेच असं विरोधक म्हणतील। परिणामी मुंबई पट्ट्यामध्ये आपलं स्थान जास्त घट्ट करणं हे शिंदेंना जड जाऊ शकतं। श्रीकांत शिंदेंच्या राजकीय भवितव्यावर सुद्धा याचा मोठा परिणाम होणं शक्य आहे।